नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि या दिनानिमित्त पोलीस टाइम न्यूजच्या प्रतिनिधींनी ज्या महिला प्रोफेशन आणि गृहिणी हे दोन्ही भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असणाऱ्या महिलांना भेट देऊन त्यांची जीवनशैली, त्यांची व्यथा व गृहिणी आणि आपलं प्रोफेशन त्या कसं सांभाळतात, तर या महिला दिनी त्यांच्याशी एक विशेष भेट घेऊन संवाद साधला। तर चला बघूया त्यांची जीवनशैली त्यांच्या संवादातून। ही व्यक्ती फक्त गृहिणी नाही, तर ती संपूर्ण घराचा आत्मा आहे। तिच्या दिवसाची सुरुवात इतरांसाठी विचार करूनच होते। स्वयंपाक, मुलाची काळजी, घर व्यवस्थापन या सगळ्या जबाबदाऱ्या ती मोठ्या हसमुखाने पार पाडते। तिच्या श्रमांना कधीच पगार नसतो व तिच्या कष्टांविषयी घराची घडी बसूही शकत नाही आणि म्हणूनच ती गृहिणी असते। मेरा नाम योगिता उके है। मैं घर पे ही रहती हूँ, बच्चे संभालती हूँ। मेरे मिस्टर ड्राइवर है, गाड़ी चलाते हैं। मैं घर पे ही रहते हुए सिलाई का काम चालू की, उनकी कुछ हेल्प हो जाए, इसीलिए मैं सभी महिलाओं से चाहती हूँ कि वो भी घर पे ही रह के कुछ ना कुछ काम करना चाहिए। इसीलिए मुझे पुलिस टाइम ने बोलने का मौका दिए और मैं मेरे ओर से सारी महिलाओं को महिला दिवस की शुभकामनाएं। आभा पांडे या राजकारणातील एक धडाडीच्या महिला आहेत। समाजासाठी झटण्याची जिद्द, निर्णय क्षमता आणि लोकांची सेवा करण्याची वृत्ती त्यांना वेगळं स्थान मिळवून देते। त्या महिलांसाठी खूप मोठ्या प्रेरणास्थानही आहेत, कारण त्यांनी अनेक अडथळे पार करून स्वतःचं नाव राजकारणात उंचवलं आहे। नमस्कार, मी आभा बिज्जू पांडे आणि 2002 पासून सक्रिय राजकारणात आहे। मी अनेक पदावर विभूषित झालेली आहे। मुख्य म्हणजे 2002 ला पहिली निवडणूक मी नागपूर महानगरपालिकेची लढली होती आणि 2017 ला मी शेवटची नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढली। त्या मध्यंतरी मी अनेक पदांवर राहिली। नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर राहिलेली आहे। नागपूर सुधार प्रन्यास NIT मध्ये मी ट्रस्टी म्हणून काम केलेलं आहे आणि आता मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य पदावर काम करते आहे। मुख्य म्हणजे महिला दिनाच्या या स्पेशल डे निमित्त आज मला तुमच्या चॅनलनी सांगितलं की काही बोलायचंय, तर सर्वात अगोदर सर्व महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि त्या महिलांना सलाम करते, हॅट्स ऑफ करते ज्या महिलांनी आपली बाजू समाजात चांगली निर्माण केलेली आहे, चांगल्या रीतीने मांडलेली आहे आणि एक टोकाची भूमिका घेऊन त्यांनी आपला जो कॅरेक्टर स्वतःच उभं केलेलं आहे, त्यांना मी खरंच हॅट्स ऑफ करते। त्या ह्या करण्याच्या मागे इतिहासात ज्या महिलांनी आपलं नाव गाजवलेलं आहे, ज्यांनी समाजात चांगली कामं केलेली आहेत, त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करते। मुख्य म्हणजे मला सांगितलं की बा तुम्हाला महिला दिनाच्या निमित्त बोलायचंय, तर मी हे स्पष्ट रूपाने बोलण्याची इच्छुक आहे की असं कोणतंही काम जगात नाहीये की महिला करू शकत नाही। फक्त तिला स्वतःमध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे की मी स्वबळावर सर्व काही करू शकते। काहीही असं कठीण नाहीये जी महिला करू शकत नाही। उलट पुरुषांच्या बाबतीत आणि महिलांच्या बाबतीत जर विचार करायचं राहिलं तर महिला ही चांगल्या रीतीने नेहमी काम करू शकते। असे अनेक उदाहरणं आपल्या समोर समाजामध्ये आलेले आहेत, ते आपणास सुद्धा ठाऊक आहे। तर मला सांगितलं की तुम्ही कशाप्रमाणे दोन्ही बाजू सांभाळता, तर बघा, मला असं वाटतं की जी महिला घरून बाहेर निघते तिला बाहेरच्या समाजामध्ये काय चाललंय, कशा प्रकारे बोलायचं, कशा प्रमाणे वागायचं, कशाप्रमाणे दुसऱ्या लोकांची आपण मदत करायची, खूप काही शिकण्यासारखं असतं। फक्त एक हे असतं की तुमच्यामध्ये ते सामर्थ्य असलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये ती जिद्द असली पाहिजे की तुम्ही बाहेर जाऊन सर्व काही करू शकता। तर घराच्या बाहेर पाऊल टाकणारी जी महिला असते ती सर्वांगीणरित्या चांगलं काम करू शकते, हा माझा विश्वास आहे। कारण त्या महिलेमध्ये शिकण्याची खूप एक जिद्द असते आणि ती जिद्दीने जेव्हा पुढे वाढते तर तो क्षेत्र कोणताही असो ती आपलं चांगलं करते, सोसायटी करता चांगलं करते, हे असं माझा अनुभव राहिलेला आहे। तर घर आणि बाहेर ती महिला समाजात असो, ती सामाजिक कोणत्या तरी संस्थेला असो,
ती महिला राजकारणात असो, ती महिला नोकरीमध्ये असो, कोणती महिला असो, पण तिला सर्वात जास्त चॅलेंजेस असतात असं माझं म्हणणं आहे. कारण तो चॅलेंज असा असतो की तिला सर्वात अगोदर तिचं घर सांभाळायचं, तिला तिच्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्यायचं, त्यांचं चांगलं जीवन घडवायचं, पतीला बघायचं, सासू सासऱ्यांना बघायचं, आणि नंतर मग ती ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये तिला चांगलं करावं लागतं. तर घराचं सुद्धा सपोर्ट चांगलं राहणं हे खूप अत्यंत गरजेचं असतं. कारण ज्या महिलांना घरून सपोर्ट असतं त्याच महिला बाहेर चांगलं करू शकतात. कारण घरून जी महिला मोकळी असते ती बाहेर खूप चांगलं करू शकते, अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत. तर बाहेर जात असताना त्या महिलेला घरून जी पाठबळ मिळते तर ती अत्यंत चांगल्या रीतीने काम करू शकते आणि स्वतःचं चांगलं देऊ शकते सोसायटीला, नोकरीमध्ये, आणि चांगलं जीवन स्वतःचं घडवू शकते. एक इमेज, एक आयडेंटिटी ती स्वतः निर्माण करू शकते. आता मी जेव्हा नवीन निवडून आली होती मला काहीच समजत नव्हतं, कारण मी महिला आरक्षणामध्ये मला तिकीट मिळालेली होती आणि मी लढली होती. परंतु फक्त महिला आरक्षणामध्ये लढली म्हणून काम माझे पती करायचे हे मी कधी सहन केलं नाही, आणि माझ्या पतीनी सुद्धा तो मार्ग धरला नाही. त्यांनी म्हटलं तू पदावर आहे, तुलाच सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, महानगरपालिकेत जायचंय तुला जावं लागेल, सीपी ऑफिस जायचंय तुला जावं लागेल, कलेक्टर ऑफिस जायचंय तुलाच सगळी डील करावी लागेल, सगळं बोल, कसं बोलायचं सगळं शिकली मी. बघा, नाही तर फक्त महिला आरक्षणामध्ये आपण निवडून आलो आणि मग तुम्ही सोसायटीला काही दिलं नाही तर हे सोसायटीचं नुकसान आहे, समाजाचं नुकसान आहे. म्हणून मला असं वाटतं की ज्या फील्डमध्ये आपण आहोत त्या फील्डमध्ये जर आपण 100% दिले तर त्याचा फायदा निश्चितच आपल्या जीवनातही होतो आणि ज्या फील्डमध्ये आपण आहोत तिथे पण त्याचा फायदा मिळतो. म्हणून माझी सगळ्या महिलांना आणि जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, जे जनप्रतिनिधी आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्या महिलांना मी आवर्जून निवेदन करेल यावेळेस की एक वेळा जी संधी तुम्हाला जनतेने दिली आहे त्याचं सोनं करण्याकरता महिलांनी अतोनात मेहनत करावी, आणि सगळं महिला करू शकते हा माझा ठाम विश्वास आहे. त्यांनी घराच्या बाहेर पाऊल जर काढलेलं आहे, तुम्ही राजकारणात आले आहेत तर फक्त किरकोळ गोष्टी मध्ये राहू नका. हाऊसमध्ये जर तुम्ही जाता तर हाऊसमध्ये सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं. काही जे लोक असतात ते अनुभवी असतात, त्यांच्याकडनं आपण कसे हाऊसमध्ये प्रश्न मांडायची, कसं आपण सोसायटी करता चांगलं करू शकतो, या दृष्टिकोनातनं जर प्रत्येक महिला जनप्रतिनिधीने केलं तर त्याचा फायदा तिला तर होतोच, परंतु सोसायटीला सुद्धा होतो. आणि या दोन्ही फायदा होत असताना त्याची एक इमेज, एक वेगळी इमेज, एक वेगळी आयडेंटिटी ही शहरात निर्माण होते, जिचा फायदा तिला मिळतो असं मला वाटतंय. आपण इथे मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिली म्हणून मी आपण सगळ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि पुन्हा आपण सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि सोबतच आता येणारा जो गुढीपाडवा आहे त्याची शुभेच्छा आणि महिला दिनाच्या अनेक शुभेच्छा देऊन मी आपलं संभाषण थांबवते. धन्यवाद. मालू रोज सकाळी पहाटे उठून भाजी बाजारातून ताज्या भाज्या आणतात आणि दिवसभर उन्हातान्हात उभं राहून ग्राहकांना त्या विकतात. त्यांच्या हातातले काटेकोर पैसेच त्यांच्या घराचं भवितव्य ठरवतात. त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरले नाहीत, पण मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या आणि कुटुंबाचं पालन पोषण केलं आहे. माझं नाव मालू रवींद्र इटनकर. मी तेच 15-16 वर्ष झाले भाजीचं दुकान लावत आहे. घर काम सांभाळून सकाळी घरचे काम, संध्याकाळी दुपारी माल घ्यायला जाते आणि मग 4 वाजता दुकान लावते. वाटते ना आराम भेटायला पाहिजे, पण आता घरची परिस्थिती नसल्यामुळे आराम करायची आवश्यकताच नाही पडत, दुकानातच यावं लागते. मला महिला दिनानिमित्त मला आराम मिळाला पाहिजे एक दिवस तरी. याच्या पुढं चांगलं झालं पाहिजे माझंवालं, कुठे चांगला आधार मिळाला पाहिजे बा. त्यांनी पण बाहेर निघालं पाहिजे, थोडासा खर्च उचलला पाहिजे आपला. आता इतकं महागाई झाल्या कारणाने त्यांनी पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायला पाहिजे. हेच आमचं म्हणणं आहे की महागाई बी कमी झाली पाहिजे बा, खूप महागाई झाली. बिसेन यांनी व्यवसाय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. कष्ट, ध्येय आणि जिद्द यांच्या जोरावर त्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरणही बनले आहेत. त्यांचा व्यवसाय फक्त नफा कमवण्यासाठी नाही
तर इतरांना संधी देण्यासाठीही आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्या आज यशाच्या शिखरावरही आहेत आणि अशा कित्येक महिला त्यांच्या हाताखाली कामही करतात. मी पुष्पा बिसेन, मनीषनगरला राहते. सुरुवात माझ्या कामाची एका साफसफाई कर्मचाऱ्यापासून झालेली आहे. मी क्रीम्स हॉस्पिटलला एक हाऊसकीपिंग म्हणून काम करत होते. त्याच्यानंतर मी डॉक्टर गिरीधर हेडांकडे एक रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलं 7 वर्ष. तिथे त्यांच्यासोबत काम करता करता मी कपडे विकणं, ज्वेलरी विकणं हे सगळं सुरुवात केलं. हे विकता विकता मी गेटवेल हॉस्पिटलला जेव्हा पोहोचली तिथे मला ऑफर मिळाला की तुम्ही हाऊसकीपिंग सुपरवायझरचं काम करू शकाल का. तर मी तेव्हा तयार नव्हते की हाऊसकीपिंग सुपरवायझर काय असतं काय नाही याची माहिती नव्हती काहीच. त्याच्यामुळे मी तिथे जेव्हा मी त्यांच्याशी बोलली, तिथले लोक होते त्यांच्याशी, तर ते म्हणाले की आम्ही शिकवू, तुम्ही सुरुवात तर करा. मग मी ते जॉईन केलं. करता करता मला ते 1 महिन्यातच जमलं. तिथं ना माझ्या कामाची या हाऊसकीपिंग फील्डमध्ये सुरुवात झाली. माझं काम हाऊसकीपिंग फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये आहेत. आता माझ्याकडे 450-500 लोक वर्कर्स काम करत आहेत. तिथे हाऊसकीपिंग सुपरवायझर जेव्हा मी ॲज अ हाऊसकीपिंग सुपरवायझर काम करत असतानाच तिथले जे ऑनर होते त्यांची डेथ झाली. त्याच्यामुळे तिथल्या डॉक्टर लोकांनी मला ऑफर दिला की तुम्ही 7 वर्ष आमचं हॉस्पिटल खूप छान सांभाळलेलं आहे, कधी तिथल्या ऑनरला यायची गरज पडू दिली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला हे जमेल, तुम्ही सुरुवात करा. तिथून मी हाऊसकीपिंग फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या कंपनीला माझी सुरुवात केली. माझ्या कंपनीचं नाव होतं दिया हाऊसकीपिंग फॅसिलिटी मॅनेजमेंट. असं करता करता माझ्या कामाला सुरुवात झाली. आज माझ्या कंपनीला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. 12वं वर्ष सुरू आहे. आज माझ्याकडे 600 लोक वर्कर्स काम करत आहेत. तर अशी ही सुरुवात आहे. तर सगळ्या लोकांनी, सगळ्या बाईंनी घर आणि जर समजा बिझनेस किंवा कुठलाही व्यवसाय सुरू करतो म्हटलं तर तो करता येतो. फक्त त्या बाईमध्ये प्रामाणिकपणा पाहिजे, आपल्या संस्कृतीला घेऊन कुठेतरी इमानदार राहिलं पाहिजे, तरच एक स्त्री पुढे जाऊ शकते. ती घराच्या बाहेर निघाल्यावर तिला असं वाटते मला पंख फुटले, ती घरी कुठल्या तरी लोकांची बेईमानी करून काम करायचा प्रयत्न करते, ती कधीच सक्सेस होत नाही त्या कामात, ती कुठेतरी मागे जाते. म्हणून माझ्या महिला दिनानिमित्त तरी बायांना विनंती आहे की आपल्या फॅमिलीला विसरू नका, आपल्या घरच्या लोकांना विसरू नका, आपल्या संस्कृतीला विसरू नका आणि कामाला महत्व द्या, घराला महत्व द्या, मुलांना महत्व द्या, नवऱ्याला महत्व द्या आणि पुढे चला, तर तुमचं काम सक्सेस होईल. आज मी खूप गरीब परिस्थितीत होती जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा, पण आज सगळ्या गोष्टींनी व्यवस्थित आहे. आज 12 वर्ष झाले घरातून काम करता करता, तर मला तसं आज 25-26 वर्ष झालेले आहे. मी हळूहळू घराच्या बाहेर पडली तेव्हा, पण आता 12 वर्ष झाले या कंपनीला सुरू करून, तर मी खूप समोर गेलेली आहे. दोन्ही काम बाई परफेक्टपणे करू शकते. घर, मुलं आणि चूल आणि आपलं काम एकदम व्यवस्थितपणे करू शकते. एका बाईनी जर ठरवलं मी कमरेला शेव गुंतते आणि माझ्या मुलांनाही परफेक्ट वळण देऊन मोठं करते आणि माझं घरही सांभाळते आणि माझे कामही सांभाळते, ती बाई करू शकते. हा माझा ठामपणे सांगते मी त्यांना, कारण मी स्वतः केलेला आहे. मी माझ्या फॅमिलीला सांभाळून, माझ्या फॅमिलीमध्ये 2 मुलं आणि 2 नवराच नव्हता, तर माझ्या फॅमिलीमध्ये अख्खं 12-13 लोकांचं कुटुंब होतं. तेवढं कुटुंब सांभाळून मी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि मी केलेलं आहे. माझे मुलं आज व्यवस्थित आहे. स्लम एरियात मी माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलं, पण त्या मुलांना माझ्या सुपारीचा पण शौक नाही आहे. माझ्या मुलांसोबत मी माझ्या दुसऱ्या पण फॅमिलीतल्या मुलांना मोठं केलेलं आहे. म्हणून मी ठामपणे सांगू शकते की बाई ही चूल, मूल आणि काम बाहेर निघून करू शकते. महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा. अंकिता ह्या समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करणारी एक खंबीर व्यक्ती आहे. पत्रकारितेतून सत्य मांडण्याची तिचं धाडस, अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आणि गरजूंसाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छाशक्ती तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते. तिचं कार्य समाज बदलण्यासाठी महत्त्वाचंही ठरत आहे. नमस्कार, मी अंकिता देशकर. मी पत्रकार आहे आणि फॅक्ट चेकर आहे आणि गेले 3 वर्ष आम्ही एक संस्था चालवतो जी नलिनी सोशल वेलफेअर फाउंडेशन आहे, जी नागपुरात सोशली डाऊनट्रोडन लोकांकरता काम करते. तर आमचे 3 फॅक्टर्स आहेत जिथे आम्ही काम करतो. 1 इज स्किल डेव्हलपमेंट, एज्युकेशन आणि सोशल वर्क. तर सोशल वर्कमध्ये लोकांना आयडेंटिफाय करणं, त्यांच्या गरजा काय आहेत आणि त्या फुलफिल करणं, याच्यावरती आमचा भर असतो. आणि हे 3रं वर्ष आहे सलग नलिनी सोशल फाउंडेशनचं. रिसेंटली आम्ही काही शेल्टर होम्सला व्हिजिट केलंय,
तिथल्या काही महिला असतील, पुरुष असतील, त्यांच्या काय गरजेचे सामान आहे ते त्यांना पुरवण्यात आलेलं आहे. आणि गेले 11 वर्ष मी सलग काम करतेय. म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आय स्टार्टेड वर्किंग आणि त्याच्यानंतर इट्स लाईक की मी कंटिन्युअस कामच करते. देयर इज नो स्टॉप टू इट. आता माझं लग्न झालंय तरी आय एम स्टील वर्किंग. तर खूपदा असं होतं की महिलांना असं वाटू शकतं की लग्न झालंय तर आता आपण काम नाही करायला हवं किंवा आता आपण पूर्णपणे घराकडे लक्ष द्यायला हवं. पण माझा त्या सगळ्या महिलांना एकच असा मेसेज राहील की काही पण झालं तरी सगळ्या महिलांसाठी एक गोष्ट ती खूप गरजेची असते, ती म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स. आणि जेव्हा फायनान्शियल इंडिपेंडन्स येतं तेव्हा महिलांकडे तो एक स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता येते की मला जे करायचं आहे किंवा मला जे करायचं असेल त्याकरता मुबलक तेवढे पैसे माझ्याकडे असावेत आणि ते असतील तरच त्या महिला कॉन्फिडन्सनी आपल्या आयुष्यात जगू शकतात. आणि म्हणून माझं सगळ्या महिलांना एकच सजेशन असेल की काहीही झालं, किती पण छोटं काम असलं तरी फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा. बिकॉज वन्स यू आर फायनान्शियली इंडिपेंडेंट तुम्हाला कोणीही काहीही बोलू शकत नाही. ज्या महिला आपल्या आधीच्या जनरेशन मध्ये आपण आपल्या आईला पाहिलंय, आपल्या सासवांना पाहिलंय आणि त्यांनी जे काही सहन केलंय ते आता आपल्या पिढीला नाही करायला लागलं पाहिजे. म्हणूनच फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप गरजेचं आहे. याकरता डेफिनेटली सपोर्ट लागतो. पण सपोर्ट नसेल तरी तुमच्यात जर का ती विल पॉवर असेल, ती जिद्द असेल की सपोर्ट नसताना पण मी या सगळ्या गोष्टी करू शकते, तर डेफिनेटली तुम्हाला कोणी अडवणार नाहीये. आणि कोणतंही काम छोटं नसतं. त्याच्यामुळे जर का तुमच्यात स्किल्स असतील, काही महिला खूप छान रांगोळी काढू शकतात तर तुम्ही छान रांगोळीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता. किंवा काही महिला खूप छान स्वयंपाक करतात तर तुम्ही टिफिन सर्व्हिस सुरू करू शकता. तर कोणतंही काम छोटं नसतं. जर का तुम्हाला वाटत असेल की तुमचं एज्युकेशन तितकं नाही झालंय तर प्लीज फोकस ऑन युअर स्किल्स. सध्याचं जग असं आहे की आपण स्किल्स वरती खूप भर देतो आणि म्हणून आय वुड डेफिनेटली सजेस्ट की कुठलंही काम छोटं नाहीये. तुम्हाला जर का खूप आवड असेल काहीही करण्याची, तिथून सुरुवात करा. फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हा आणि तुमचं संपूर्ण आयुष्य खूप छान सुंदर इंडिपेंडेंटली जगा. महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आय वुड डेफिनेटली वॉन्ट ऑल ऑफ यू टू, म्हणजे हे एकच दिवस नाही आहे जो आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. वर्षभर तुम्ही तशाच कॉन्फिडन्सनी जगा, खुश राहा, स्वस्थ राहा. रात्रंदिवस रस्त्यावर तैनात राहून ती शहराचा शिस्तबद्ध वाहतुकीसाठी प्रयत्न करते. उन्हात, पावसात, थंडीमध्येही तिचं कर्तव्य कायम असतं. ट्रॅफिक नियंत्रण करताना ती अनेक संकटांना सामोरे जाते, पण तिच्या ध्येयानेच अपघातात आणि वाहतूक कोंडी रोखली जाते. माझं नाव WSC माधुरी साखरकर, बक्कल नंबर 1176. माझ्या सर्व्हिसला आता पूर्ण 25 वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि आधी मी 4 पोलीस स्टेशन केलेले आहेत. आता काही वेगळा अनुभव म्हणून ट्रॅफिक जॉईन केलेला आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्षाच्या काळामध्ये मला म्हणजे 3 झोन चेंज करावे लागले आणि त्यामध्ये असे रोडवर कसा अनुभव येतो हे आता म्हणजे प्रत्येक दिवसाला नवीन वेगळा एक अनुभव येतो. आणि रोजचं म्हणजे ज्यांच्यावर चालान करतो ते तर हायपर होतातच, पण काही म्हणजे चौकामध्ये जे काही दारूचे दुकानं आहेत, काही आहे दारू पिऊन लोक येतात, गाड्या आडव्या तिडव्या चालवतात, ते लोक पण येऊन आम्हाला असं हायपर करतात आणि काही लोक तर शिव्या घालून जातात. पण सगळं मॅनेज करून सगळं हँडल आणि सगळं शांततेनं त्यांना म्हणजे कधी ऍक्सिडेंट होतो रोडवर तर सिच्युएशन पूर्ण गंभीर होऊन जाते आणि अशी गंभीर होते की लोक चारही बाजूने पोलिसांनाच घेरतात. पोलीस म्हणजे एक त्यांना एक असं वाटतं की यांनी म्हणजे असं ऍक्शन करायला पाहिजे, क्विक ऍक्शन, पण असं काही राहत नाही. कारण आणि महिला असल्यावर तर अजूनच जास्त प्रेशर असते. म्हणजे लोकांना असं वाटतं, जेंट्स लोकांना असं वाटतं की महिला आहेत यांच्यावर दबाव टाकला पाहिजे, पण दबाव टाकल्यावर एक त्यांना पण फेस करून त्यांची जे सिच्युएशन आहे आणि त्याला हँडल करून आपली ड्युटी कशी चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडू शकतो हाच आम्ही नेहमी प्रयत्न करतो. कोणाला म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, कोणाला आपल्यामुळे म्हणजे कसं
आपण काही म्हणजे असं आवाज बी बोलायला नाही पाहिजे. शांत ते म्हणतात ना, डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर, अशी परिस्थिती घेऊन आम्हाला रोडवर उभं राहावं लागते. प्रत्येक लोकांना हँडल करावं लागते. प्रत्येक प्रकारची लोक असतात आणि त्या परिस्थितीतून पण म्हणजे 12 तासाची ड्युटी करून पण मग जेव्हा घरी जातो, घरी पण आम्हाला वेगळी भूमिका निभावावी लागते. घरी मुलं, घर म्हणजे एकदम डिफरंट असं कॅरेक्टर असते. स्त्री म्हटल्यावर जरा जास्तच असते. आणि घरचं वातावरण पण आम्हाला मॅनेज करून, शांत करून, म्हणजे सगळे हॅप्पी, घरचे लोक पण म्हणजे असं हॅप्पी राहिले पाहिजे हा प्रयत्न असतो. ड्युटीवरचे पण म्हणजे अधिकाऱ्यांनी जे काही आदेश दिले त्या आदेशांचं पालन करणं. रोजचे वेगवेगळे नवीन नवीन आदेश निघतात, ते पण आम्हाला सगळं हँडल करावे लागते. रोजचे चालान राहतात, वेगवेगळ्या प्रकारचे चालान करावे लागतात. तेवढा टार्गेट असतो, तो टार्गेट कम्प्लीट करायला म्हणजे आमच्यासोबत सहकारी महिला पण असतात, त्या पण खूप छान हँडल करतात. आणि प्रत्येक लेडीज ही आपल्या म्हणजे प्रत्येक कसं इमानदारीने आणि जबाबदारीने प्रत्येक सिच्युएशन हँडल करते. महिला दिनानिमित्त मला आपण ही संधी दिली बोलण्याची. आणि प्रत्येक महिला असं नाही की घरी काम करते किंवा गृहिणी आहे ती काही करू शकत नाही, असं नाही आहे. महिला ही खूप काही करू शकते. तिच्यामध्ये 9 दुर्गांची ताकद आहे, ती खूप काही करू शकते. आणि असं नाही चूल आणि मूल इथपर्यंतच आता महिला सीमित राहिलेली नाही आहे. महिला आता खूप पुढे प्रगती करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं नाव आणि रुतबा झालेला आहे. प्रत्येक याच्यामध्ये त्या चांगल्या म्हणजे जेंट्सपेक्षा चांगल्या प्रतीने, चांगल्या दर्जाने ती काम करते, इमानदारीने काम करते. महिलांना मी तर म्हणते महिला दिनाच्या दिवशी महिलांचं एकदम वेगळं हे करायला पाहिजे आणि त्यांना त्या दिवशी चांगलं सेलिब्रेट करून त्यांचं स्वागत करायला पाहिजे. सर्व महिलांना माझ्याकडून एकच हे आहे, आपण म्हणजे अबला नाही आहे, आपण सबला आहे आणि चांगल्या प्रतीने आपण काम करू शकतो. हेच मला म्हणजे या दिवशी म्हणावंसं वाटते. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि आमच्या पूर्ण पोलीस फोर्स कडून धन्यवाद. या कांता काकू सकाळी लवकर उठून आपल्या चहाच्या टपरीवर उभी राहते. तिच्या हाताच्या गरम चहाने कित्येक जणांच्या दिवसाची सुरुवात होते. कधी आपल्या मुलाचं शिक्षण चालवते तर कधी संसाराचा गाडा ओढते. तिचा संघर्ष म्हणजे कष्टातून आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा मार्ग आहे. नमस्कार, माझं नाव कांता रमेश बागडे आहे. मी हे 10 वर्षापासून काम करत आहे. घर पण सांभाळते. माझे पती मरण पावले आहेत आणि घर पण सांभाळते. माझा मुलगा पण मरण पावला आहे, त्याचे 2 मुलं आहेत, त्यांना पण सांभाळते. मुलगी डायलिसिस पेशंट आहे. मी नाश्त्यामध्ये ब्रेड आमलेट बनवते, मॅगी बनवते, अंडा राईस बनवते, अंडा मॅगी बनवते, छोला राईस बनवते. जर भाजीपुरीचं गिराईक आलं ते पण बनवून देते आणि चहा पण विकते. मी हे सगळं करून म्हणजे आपल्या घरचं सगळं काम करून सुद्धा मी हे काम करते. जर कोणाला अशी संधी मिळाली तर घरी बसल्या महिलांना त्यांना पण करावं बिझनेस आणि समोर जावं अशी माझी विनंती आहे. मलाही बोलण्याची संधी मिळाली तर सगळ्या महिलांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. शिक्षिका ही ज्ञानाचा दीप आहे. संस्कार देणारी, भविष्य घडवणारी, समाजाला शहाणेव देणारी शिक्षिका म्हणजे उद्याचा भारत घडविणारी शिल्पकार आहे. तिच्या शिकवणीने कित्येक विद्यार्थ्यांचे जीवनही घडत असते. माझं नाव सौ चित्रा दिगंबर सावनेरकर. माझं माहेरचं नाव आहे कुमारी चित्रा बाबुरावजी धकिते. मी 2005 पासून जॉब करते. आधी मी वणीला जॉब करायची, जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती वणी. 15 वर्ष मी तिकडेच होती. आता नुकतेच 3 वर्ष झाले मी इथे उमरेडला जॉब करते. आणि तिकडे माझी खूप फजिती झाली. त्यानंतर मी इकडे हे केलं, काय म्हणते त्याला, ट्रान्सफर केली
आता माझं खूप छान आहे. इथून घरूनच जाणं येणं. आणि मी इथे नगर परिषद उमरेडला जॉब करते. नगर परिषद दुर्गापूर प्राथमिक शाळा. आणि माझ्याकडे 1 ते 4 वर्ग आहे आणि मी पहिल्या वर्गाला शिकवते. आणि तुम्ही म्हटलं की घर सांभाळून कसं हँडल करते, ते तर आता करावंच लागते. सकाळी उठणे, मुलांना सांभाळून काम करणे आणि अपडाऊन करून दिवसभर शाळा पाहणे, परत घरी येणे आणि परत घरचे कामं करून सर्व हँडल, मुलांचा अभ्यास वगैरे सर्व घेणे, हे सर्व व्यवस्थित करते. त्रास जरी झाला असला तरी पण त्यातही आपल्याला आनंदच असतो आणि ते करावंच लागते. शाळेत माझी शाळेचा वेळ आहे 10 ते 5:30, 5:30. तर मी घरून सकाळी उठून सर्व कामं 9 वाजेपर्यंत करते आणि 9 वाजता 9:15 वाजता घरून शाळेत जाते आणि तिथून 5ला परत आली की 6 वाजता घरी आली की परत घरची कामं, मुलांचा अभ्यास सर्वच काही करून सर्व करते. त्यांना एवढंच सांगेल मी की म्हणजे घरातले कामं पण करा आणि बाहेरचे पण, म्हणजे बाहेर पण काम करायला तुम्ही तत्पर राहा. नुसतं घरचीच काम करून चालणार नाही, तर बाहेरच्या जगातलं पण जे काही व्यवहार आहे, व्यवसाय आहे, जे काही काम आहे ते करावं आणि घर पण सांभाळावं. मी महिला असूनही सर्व काही म्हणजे घरही सांभाळते आणि जॉब पण करते. असं सर्वांनी करावं. या दिनानिमित्त सर्वांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देते. ती न्यायासाठी लढते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. तिच्या शब्दांना वजन आहे, तिच्या युक्तिवादाला धार आहे. कायद्याच्या माध्यमातून ती समाज घडविते आणि निर्भयतेचे ती प्रतीकही आहे. आणि अशा गृहिणीसाठी कित्येक एक प्रेरणादायी उदाहरणही आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट पिंकी कोसारे, नागपूर फॅमिली कोर्ट बार असोसिएशनची मी ट्रेजरर आहे. त्याचबरोबर मी नागपुरातील उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालय, नागपूरचं फॅमिली कोर्ट, त्याचबरोबर लेबर कोर्ट आणि कन्झ्युमर कोर्ट या ठिकाणी गेल्या मागील 15 वर्षापासून अविरतपणे प्रॅक्टिस करते आहे. या वकिली व्यवसायाच्या कारकिर्दीमध्ये मी अनेक प्रकारच्या केसेस चालवलेल्या आहे आणि सक्षमपणे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऑर्डर्स पण मिळवलेले आहेत. आज या जागतिक महिला दिनाच्या पर्वावर मी भारतातल्या समस्त महिला, ज्या माझ्या भगिनी, ज्या माझ्या माता, ज्या माझ्या मैत्रिणी, ज्या माझ्या शिक्षिका, ज्या माझ्या गुरु आहेत, सर्वांना मनपूर्वक मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. आज देशाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये, त्याचबरोबर तळागाळामध्ये आजची स्त्री आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. आजच्या घडीला असे कुठले क्षेत्र अस्पर्शित राहिलेले नाही की ज्याला आजच्या स्त्रीनी स्पर्श करून आपल्या आयुष्याचे सोने केलेले नाही. म्हणजे आजची स्त्री इतकी सक्षम झालेली आहे की पूर्वीची तिची दुबळी समजली जाणारी ही जी प्रतिमा होती ती आता पार बदलून गेलेली आहे. म्हणजे आजची स्त्री कुणावर भार बनून न राहता, कुटुंबावर किंवा आपल्या पतीवर अवलंबून न राहता स्वतःच संसाराचा गाडा नुसता हाकतच नाही आहे, तर सक्षमपणे पुढे नेत आहे. आजची स्त्री चंद्रावर जाऊन पोहोचलेली आहे. आपल्या समोर आपल्या आदर्श माता सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आहे, ज्यांनी स्वतःच्या अंगावर चिखल, माती, दगड झेलून भारतातील समस्त स्त्रिया आणि मुलींना त्यांच्या समोर शिक्षणाची दारे उघडी करून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश पेटवलेला आहे. तशाच आपल्या समोर जिजामाता, ज्यांनी रयतेचे राजा, पराक्रमी राजा आपल्याला शिवबा यांना घडवलेले आहे. त्याचबरोबर माता रमाई, ज्यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या बिकट परिस्थितीमध्ये, संघर्षमय जीवनामध्ये सावलीसारखी साथ देऊन त्यांना पुढे आणलेला आहे. त्याचबरोबर मदर टेरेसा,
ज्या शांतीचं प्रतीक म्हणतोय आपण त्यांनी तर अख्ख्या समाजामध्ये आपल्या करुणामय ममतेने सगळ्या समाजाला आधार दिलेला आहे. तर अशा अनेक स्त्रिया आहे ज्यांच्याबद्दल आपण कितीही बोलावं तर कमीच आहे. पण एवढं सगळं असतानाही मला असं वाटतं की आजची स्त्री कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी जरी सक्षमपणे ती पुढे येत असली तरी तिला सुद्धा कुठे ना कुठे मानसिक आधाराची, मानसिकपणे सक्षम होण्याची गरज आहे. त्यामुळे समाजाची, कुटुंबाची सुद्धा ही एक जबाबदारी आहे की तिच्या कर्तृत्वाला वेळोवेळी त्यांनी वाव द्यायला पाहिजे, तिला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. ज्या प्रकारे विविध क्षेत्रामध्ये आजच्या मुली, आजच्या स्त्रिया पुढे जात आहे, त्याच प्रकारे कायद्यामध्ये सुद्धा स्त्रीला सक्षम बनवण्याचे पुरेपूर प्रावधान केलेले आहेत. फक्त अभाव आहे की त्यांना त्या गोष्टीची जाणीव नाहीये, म्हणजे कायद्याची पुरेपूर माहिती नसल्यामुळे त्यांना त्या कायद्याची मदत घेऊन आपला फायदा करून घेता येत नाही. त्याकरिता त्यांना त्याची माहिती असणं गरजेचं आहे. आज या पर्वावर मला मनापासून एक सांगावंसं वाटतं की जरी हे कायदे आहे, आता वकिली क्षेत्रामध्ये मी गेल्या 15 वर्षापासून कार्यरत आहे, स्त्रियांसाठी अनेक कायदे बनलेले आहेत. पण मला असं वाटते की हे जे कायदे आता अस्तित्वात आहे, या कायद्यांची बीजे तेव्हा आपले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही बीजे पेरली होती आणि ही हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून पेरण्यात आली आणि त्याचीच फळे आजच्या स्त्रिया चाखत आहे की हे निरनिराळे कायदे, प्रामुख्याने हिंदू वारसा कायदा, हिंदू विवाह कायदा, हिंदू अडॉप्शन कायदा, इवन पोटगीचा कायदा आणि इतरही कायद्यामध्ये ज्या काही सुरक्षा, समानता ज्या मिळालेल्या आहे, ह्या कुठे ना कुठे ह्या तिथून चालत आलेल्या आहे. ह्या हिंदू कोड बिलाचाच हा एक भाग आहे, ज्या की नंतर 4 कलमांमध्ये ते विभक्त होऊन ते आपल्या समोर निरनिराळे कायद्याच्या मार्गातून आपल्या समोर ते आलेले आहे आणि आज प्रत्येक स्त्री त्याचा फायदा घेत आहे. तर आजच्या दिनी मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं सगळ्यांना की स्वतःला तुम्ही कमजोर समजू नका. तुम्हाला तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती जाणून तुम्ही नुसता तुमच्या कुटुंबाचाच नाही तर अख्ख्या देशाचा सुद्धा तुम्ही अख्ख्या देशाच्या प्रगतीला तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. तुम्ही स्वतःच्या सक्षमीकरणाकडे लक्ष द्या आणि कायद्यामध्येही ज्या तरतुदी आहे त्या तरतुदींची वेळोवेळी माहिती घेऊन कुठल्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार सहन करू नका. ही आजच्या दिनी मला तुम्हाला कळकळीची एक रिक्वेस्ट आहे आणि परत एकदा मी समस्त माझ्या भगिनी स्त्रिया मातांना हा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत. या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. जिथे पूर्वी महिलांना दुय्यम स्थान दिलं जात असायचं, तिथे आता त्या मेहनतीच्या जोरावर पुढे जात आहेत. या महिला दिनी आपण पण ठरवूया, महिलांना त्यांच्या श्रमाची योग्य दाद देऊ, त्यांचं कौतुक करू आणि त्यांना पुढे जाण्यासाठी साथ देऊ, कारण प्रत्येक महिला ही स्वतःमध्ये एक प्रेरणा आहे. तर या महिला दिनी आम्ही अशा महिला तुमच्या समोर आणलेल्या आहेत ज्या महिला गृहिणी व स्वतःचं प्रोफेशन किती व्यवस्थितरित्या त्या पार पाडत आहे. आणि खरोखर ही गोष्ट आहे की ज्या गृहिणी फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच आपल्या स्वतःला मर्यादित ठेवलेलं आहे, हे साक्षात आपल्या इतिहासापासून जसं सावित्रीबाई फुले, रमाई आणि जिजाऊ या जशा आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन होत्या, त्या काळापासून आजही आम्ही या सुद्धा महिलांना एक इन्स्पिरेशन ठेवू शकतो की ते गृहिणी प्लस आपलं प्रोफेशन दोन्हीही किती स्वाभिमानाने त्या जगून पार पाडत आहेत. तर तुम्हा सर्वांना पोलीस टाइम न्यूज तर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.